सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 इज अ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन पद्धतीने रूट्स काढलेत, त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथडप्रमाणे काढलेत आणि त्याच्यामध्ये ए बी सीच्या किमती कशा लिहायच्या ते आपण पाहिले. आणि फॉर्म्युला मेथडमध्ये आपण पाहिलं होतं की फॉर्म्युला आपण पाहिला होता x = -b ± (√b² - 4ac डिवायडेड बाय 2a. याचे रूट्स काढले होते आपण. आणि पाचव्या एक्झाम्पलमध्ये आपण b² - 4ac आपण सेपरेट व्हॅल्यू काढली होती. आणि हे जे रूट्स कशा पद्धतीने मिळतात ते आपल्याला पाहायचंय. म्हणजे जसं एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास किती करतोय, आपल्याला किती मार्क मिळतील, असा आपण जो गेस काढतो त्याच पद्धतीने याचं नेचर ऑफ रूट्स म्हणजे b² - 4ac हे जे आहे याची जर व्हॅल्यू कशा पद्धतीने येते त्यावर आपण त्याचे रूट्स कसे असतील ते आपण ठरवू शकतो. या पद्धतीने या ठिकाणी आपण हे पाहतोय. याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला b² - 4ac is called a discriminant of a quadratic equation. बरेच 2 मार्काला तुम्हाला म्हणजे फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं विचारलं जातं. आणि एक एक्झाम्पल पण एक्सरसाइजमध्ये. आणि याच्याकडे आपण लक्ष देत नाही. मग परीक्षेमध्ये आल्यानंतर असं वाटतं की सरांनी आपल्याला शिकवलंच नाही. मग त्या b² - 4ac याची जी व्हॅल्यू आहे याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. आणि याला ग्रीक लेटरमध्ये डेल्टा म्हणतात. डेल्टा या पद्धतीने ग्रीक लेटरमध्ये याला डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट जर विचारलं आपल्याला तर आपल्याला व्हॅल्यू काढायची b² - 4ac. आणि हे b² - 4ac यावर डिपेंडेंट नेचर ऑफ रूट्स. इथे मी 3 कंडिशन घेतलेल्या आहेत. इफ b² - 4ac इज इक्वल टू 0 जर b² - 4ac एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल आणि b² - 4ac जर आपण काढला आणि त्याच्या इक्वल टू जर 0 आला तर त्याचे रूट्स कसे असतील हा एक प्रश्न विचारला जातो. फाइंड द नेचर ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे, फॅक्टरायझेशन किंवा फॉर्म्युला मेथडप्रमाणे रूट्स काढायचे नाही. फक्त आपल्याला b² - 4ac इज इक्वल टू 0 येतं आहे का, लेस दॅन 0 आहे का ग्रेटर दॅन 0 आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यावरून काय येतंय पहा, दॅन रूट्स आर रियल अँड इक्वल. जर b² - 4ac इक्वल टू जर 0 आला तर त्याचे रूट्स कसे असणार आहेत, रियल अँड इक्वल. म्हणजे काय, एक्सच्या व्हॅल्यू काढतो ना आपण, एक्सच्या व्हॅल्यू काढतो. जर इक्वल टू 0 आला म्हणजे याचा अर्थ रियल अँड इक्वल म्हणजे दोघं इक्वल असणार आहेत, दोघं इक्वल असणार आहेत आणि रियल नंबर असणार आहेत. ओके. जर इफ सेकंड कंडिशन पहा, इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 याचा अर्थ काय होतो, ग्रेटर दॅन 0 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू असेल म्हणजेच काय असणार आहे, b² - 4ac याची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह संख्या असेल तर त्याचे रूट्स कसे असतात, दॅन द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आपण बरेच रूट्स काढलेले आहेत आणि त्या रूट्स मध्ये आपण रियल अँड अनइक्वल आलेले आहेत. आपण 2 काढले ते बघ, ऑर म्हणून इकडे एक रूट काढला, इकडे एक रूट काढला म्हणजे काय, रियल अँड अनइक्वल म्हणजे त्याचे व्हॅल्यू काय आले असेल, b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. ओके. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल, थर्ड त्याच्यातला कंडिशन, इफ b² - 4ac इज लेस दॅन 0 म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह येत असेल, दॅन रूट्स आर नॉट रियल. त्याचे रूट्स काय रियल नसतात. ओके. या पद्धतीने हे नेचर ऑफ रूट्स आहे. याच्यामध्ये आपल्याला पुढच्या एक्सरसाइजमध्ये डिस्क्रिमिनंटचा एक आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्या पुढचा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की नेचर ऑफ रूट्स तुम्ही ओळखा या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढचा पॉईंट पाहणार आहोत, तिसरा, द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. म्हणजे कोएफिशियंट कोणते येतात, समजा 5am² + 3m - 5 इज इक्वल टू 0. मग याच्यामध्ये काय विचारलं, रिलेशन बिटवीन क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट. हे काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे. कोएफिशियंट कोणते आले, हे 5 म्हणजे abc आर कोएफिशियंट अँड व्हेरिएबल काय दिसतंय आपल्याला, m दिसतोय. ओके.
इथं व्हेरिएबल आपण m दिसतोय आणि त्याचे कोएफिशियंट काय आहे 5, हा 3, हा -5 आर कोएफिशियंट. म्हणजेच ए बी सी च्या किमती यांच्याबद्दल रिलेशन काय येतं. समजा या ठिकाणी अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू घेतो ना आपण, एक्स इज इक्वल टू म्हणतो ना आपण, एक्स इज इक्वल टू दिस और एक्स इज इक्वल टू दिस. म्हणजेच या ठिकाणी आपण अल्फा मानला, हा बीटा मानला. म्हणजे हे अल्फा आणि बीटा जर दोन रूट्स असतील तर या ठिकाणी अल्फा अँड बीटा आर टू रूट्स ऑफ द इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू 0 इज अ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा आणि बीटाची दोघं रूट्सची किंमत काय येते, ऍडिशन जर केली तर काय येते, -b/a येते. -b/a म्हणजे या ठिकाणी हा -b म्हणजे इथं जी व्हॅल्यू असेल ती -b/a आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे त्या रूट्सच्या दोघांचा मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय मिळतं, c/a मिळतो. c/a हे पोर्शन ग्रुप काढलं गेलं आहे सध्या, परंतु आपल्याला लागतं माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा चौथा पॉईंट आहे टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स. एक्स मध्ये व्हेरिएबल काय काय घ्यायचं आहे, एक्स घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, अल्फा आणि बीटा दिलेला असेल, त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे याच्यावरती सर्वांचे एक्झाम्पल आपण घेणार आहोत. अल्फा आणि बीटा जर दिला असेल तुम्हाला एक्स इज इक्वल टू अल्फा और एक्स इज इक्वल टू बीटा, म्हणजेच काय तर जनरल फॉर्म तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा x² मायनस, इथं मायनस येतं इन ब्रॅकेट x अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला काय करायचं, अल्फा आणि बीटाची बेरीज करून घ्यायची, याच्यात टाकायची आणि अल्फा आणि बीटाचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि याच्यात टाकायचं. म्हणजे इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. म्हणजे रूट्स जर आपल्याला दिले असतील तर त्याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. या पद्धतीचं खूप महत्त्वाचं आहे. हे पॉईंट्स तुम्ही लागलं तर स्क्रीनशॉट जर काढून घेतला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, पॉईंट्स लिहायला सोपे जातील तुम्हाला. प्रॅक्टिस सेट 2.5 आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे, ॲक्टिव्हिटी पूर्ण करा म्हटलेलं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0 आणि त्याच्या पुढे b² - 4ac इज इक्वल टू 5. म्हणजेच काय, हा 0 पेक्षा मोठा आहे. म्हणजे ज्याचे रूट्स कसे येतील, नेचर ऑफ रूट्स कसे येतील, वरच्या बाजूला त्या चौकटीत लिहायचं आहे काय, रियल अँड अनइक्वल. याचे रूट्स कसे येणार आहेत, जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याचे रूट्स कसे असणार आहे, रियल अँड अनइक्वल. त्याच्यानंतर त्याच्या खालचा दिलेला आहे b² - 4ac, b² इथं c पाहिजे, b² - 4ac इज इक्वल टू -5 म्हणजेच इज लेस दॅन 0. 0 पेक्षा लहान आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे याचे रूट्स कसे असणार आहेत, नॉट रियल. या पद्धतीने एवढंच त्या चौकटीमध्ये लिहायचंय, नॉट रियल आणि वरच्या बाजूला लिहायचंय रियल अँड अनइक्वल या पद्धतीने. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्यामध्ये सम ऑफ द रूट्स म्हणजेच काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, -7 दिलेलं आहे आणि इथं प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा काय दिलेलं आहे आपल्याला, 5 दिलेलं आहे. आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. त्याच्या आधी आपल्याला इक्वेशन आठवायला पाहिजे, तुम्हाला पाठ करावी लागेल. x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इज अ इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि आपल्याला दिलेलं आहे सम ऑफ रूट्स -7 म्हणजे x² मायनस -7x प्लस अल्फा इंटू बीटा 5 इज इक्वल टू 0. म्हणजे ज्यालाच आपल्याला अजून असं लिहिता येईल, हा मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. x² प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. या पद्धतीने अल्फा म्हणजे सम दिले असेल, रूटची सम आणि मल्टिप्लिकेशन दिलं असेल तर आपण रूट्स क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने काढू शकतो ते या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. ॲक्टिव्हिटी ही 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारली जाते, नीट समजून घ्यायची. तिसरा एक्झाम्पल आपला त्या ठिकाणी कट केलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर त्याच्यातला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आणि इथं दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन 2y² - 5y + 10 इज इक्वल टू 0. हिअर कंपेअरिंग इक्वेशन, जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू 0. कंपेअर केल्यानंतर हिअर a इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, इथं a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू काय मिळालं -5 आणि c इज इक्वल टू 10. आणि आपल्याला
डिस्क्रिमिनंट काढायचा आहे म्हणजेच काय डेल्टा काढायचा आहे. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac. देअरफॉर बी स्क्वेअर मीन्स मायनस 5 स्क्वेअर minus 4 into 2, a is equal to 2 and b is equal to c is equal to 10 is equal to is a 25 minus 4 दूने 8 आणि 80 is equal to काय किती मिळतं आपल्याला 55 मिळतात वाटतं 55. ओके म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय मिळालेली 55. आणि याच्या पुढचं जर नेचर ऑफ रूट्स विचारला असेल तर हा काय ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी रूट्स कसे मिळणार आहेत नेचर ऑफ रूट्स कसे मिळणार आहेत रिअल अँड अनइक्वल. नीट लक्षात घ्यायचं तसं विचारलं नाही आपल्याला तरी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं तिसरा एक्झाम्पल मुद्दाम घेतलेला आहे त्याचप्रमाणे कंपेअर करायचं एबीसीच्या किमती लिहून घेऊ. a इज इक्वल टू √2 b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू 2√2. नीट लक्षात घ्या कंपेअर करून आपण जनरल फॉर्म इक्वेशनला कंपेअर करून एबीसीच्या किमती लिहून घेतल्या आहेत आणि आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचा आहे म्हणजेच डेल्टा काढायचा आहे. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बरेच जण हे रूट असलं की लगेच घाबरून जातात म्हणून मी एक्झाम्पल घेतला इज इक्वल टू बी स्क्वेअर मीन्स 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इज अ √2 इंटू 2 इंटू √2. सी ची व्हॅल्यू काय मिळणार आहे 2 इंटू √2. 4 स्क्वेअर 16 मायनस त्याच्यामध्ये आपल्याला हा √2 इंटू √2 2 येईल आणि 4 इंटू 2 8 इंटू 2 16 इज इक्वल टू 0 मिळालेला आपल्याला इज इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू 0. म्हणजेच काय आलेलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0 मिळाली. म्हणजे त्याचे नेचर ऑफ रूट्स कसे असणार आहेत रिअल अँड इक्वल या पद्धतीने. हा आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे याच्यातला फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 3 डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी मागचे 2 एक्झाम्पल घेतले त्याच्यात तुम्हाला नेचर ऑफ रूट्स सांगितले होते याच्यातलं फक्त एक एक्झाम्पल घेतोय मी आणि कशा पद्धतीने लिहायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा चौथा एक्झाम्पल घेऊ. गिवन 2y² minus 7y plus 2 is equal to 0. Here a is equal to 2, b is equal to -7 and c is equal to 2. आणि आपल्याला काय नेचर काढण्यासाठी काय करावं लागतो डेल्टा b is equal to b² minus 4ac. b² minus 7² minus 4 into 2 a is 2 and c is also 2. Therefore 49 minus c is equal to 2. 4 दूने 8 8 दूने 16 16 is equal to काय मिळाले 9 तून 6 गेले 3 उरले आणि 4 तून 1 गेला 3 is greater than 0 म्हणजे 0 पेक्षा काय ते मोठे आलेले आहेत. म्हणजे त्याचा अर्थ काय नेचर कसं असणार आहे therefore nature of roots of nature your roots of quadratic equation are real and unequal. या पद्धतीने ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे का इक्वल टू 0 आहे हे केल्यानंतर या पद्धतीने एक वाक्य लिहायचं आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये मी फक्त तोंडी सांगितलं होतं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे म्हणून इक्वल टू 0 असतं तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल आणि लेस दॅन 0 असतं तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. या पद्धतीने या ठिकाणी वाक्य टाकायचे फक्त. त्याच्यानंतर त्याच्यातला फोर्थ क्वेश्चन दिलेला आपल्याला की गिवन दॅट रूट्स अँड आपल्याला या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू -10 आणि इथं आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 प्लस -10 इज इक्वल टू 3 - 10 इज इक्वल टू -7. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं म्हणजे अल्फा प्लस बीटा काय मिळालं आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 आणि अल्फा इंटू बीटा
to find alpha into beta means 3 into -10. मल्टिप्लिकेशन मध्ये काय असणार आहे, एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असले तरी निगेटिव्ह येतो तो, म्हणजे निगेटिव्ह इज इक्वल टू -30, म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -30. आणि देअरफॉर इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स व्हेरिएबल आपल्याला दिलेलं आहे की त्यांच्यामध्ये एक्स व्हेरिएबल आहे असं नाही, तसं काही दिलं नाही. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हियर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट -7 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे त्याला एक्स आणि अल्फा इंटू बीटा -30 is equal to 0. Therefore, equation is x square minus plus 7x minus 30 is equal to 0. Is a quadratic equation form. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं एक दिलेलं आहे चौथा एक्झाम्पल त्याच्यातला. अल्फा दिलेला आपल्याला गिवन दॅट अल्फा इज इक्वल टू 2 minus √5 आणि बीटा इज इक्वल टू 2 plus √5. या पद्धतीने अल्फा आणि बीटा दिलेला आहे. अल्फा प्लस बीटा आपण सॉल्व्ह करू. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा काय दिलेला आपल्याला 2 minus √5 प्लस 2 plus √5. 2 plus √5 या दोघांची आपण काय केलं, ऍडिशन केलेली. -√5 plus √5 कॅन्सल, देअरफॉर 2 plus 2 4. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या पुढचं अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. फर्स्ट 2 minus √5 अँड सेकंड ब्रॅकेट 2 plus √5. याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि मला असं वाटतं इयत्ता 7th पासून तुम्ही शिकतायत a प्लस बी सेकंड ब्रॅकेट a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, राईट. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय येणार आहे, a प्लस बी ह्या मागे पुढे ब्रॅकेट असला तरी चालतो, म्हणजेच 2 स्क्वेअर ए काय इथं 2 स्क्वेअर मायनस √5 स्क्वेअर. That means 2 square is 4 and √5 square is 5. Therefore, alpha into beta is equal to -1. मिळालेलं आपल्याला -1. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. Therefore, quadratic equation जनरल फॉर्म म्हणजे ते इक्वेशन जे आहे ते अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. Therefore, x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय काढला आपण 4x आणि अल्फा इंटू बीटा -1 म्हणून आपण इथं -1 घेणार इज इक्वल टू 0. इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ दिस रूट्स. या पद्धतीने या ठिकाणी हा चौथ्या प्रश्नातले 2 एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलेले. 7वा एक्झाम्पल त्याच्यातला दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला की के चे व्हॅल्यू काढा तुम्ही आणि त्याच्यामध्ये रूट्स कशा पद्धतीचे आहेत, रिअल अँड इक्वल दिलेले. ओके, त्याच्यातलं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. रिअल रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल आहे. दॅट मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 दिलेला आहे आपल्याला. रिअल अँड इक्वल आहे, पाहायला लागलं तर चार्टमध्ये आपण मी जे लिहून दिलंय रिअल अँड इक्वल असताना काय येतं, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 येतं. हिअर आता आपल्याला या ठिकाणी ए बी सीच्या किमती काढाव्या लागतील. ए इज इक्वल टू काय येतं मी इथं लिहून घेतो. ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू के अँड सी इज इक्वल टू 12. रूट्स रिअल अँड इक्वल म्हटल्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 हे पक्क लक्षात ठेवायचं, तरच आपल्याला हे के ची व्हॅल्यू काढता येईल, नाहीतर काढता येणार नाही. बी स्क्वेअर मीन्स के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इज 3 इंटू 12 इज इक्वल टू 0. देअरफॉर के स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0. देअरफॉर के स्क्वेअर इज इक्वल टू 144. आपण तिकडे जाऊ दे 144. मग दॅट मीन्स 12 स्क्वेअर 12चा स्क्वेअर आहे. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड
देअरफॉर के इज इक्वल टू जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे प्लस और मायनस 12 येणार आहे. रिअल अँड इक्वल दिलेलं आहे तरी के इज इक्वल टू प्लस और मायनस 12 या पद्धतीचं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड जो दिलेला आहे फॉर्म आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिसत नाही, त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे के एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि हा परत या ठिकाणी -2k(x + 6 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म मध्ये आलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. हिअर a इज इक्वल टू k, a इज इक्वल टू k, b इज इक्वल टू -2k हा पण घ्यावा लागेल आपल्याला कारण की x इज अ व्हेरिएबल आणि 2k इज अ कोएफिशियंट आणि c इज इक्वल टू 6, c इज इक्वल टू 6 आणि गिव्हन दिलेला आहे रूट्स आर रिअल अँड इक्वल. रूट्स आर रिअल अँड इक्वल. Therefore, b square minus 4ac is equal to 0. b square minus 2k bracket square minus 4 into a is k and c is 6 is equal to 0. 2 minus 2 square 2k square 4k square minus 6 4s are 24 k is equal to 0. मग याच्यातून आपण 4 कॉमन काढू शकतो किंवा 4k कॉमन काढू शकतो. फाइंड 4k इज कॉमन. ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे मग फक्त इथं k उरणार आहे आणि 6 चोक्क 24 म्हणजे 6 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. हिअर 4k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल k मायनस 6 इज इक्वल टू 0. आता 4 हा डिवायडेशनला इकडे 0 ला जाईल म्हणजे काय असणार आहे k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू हा तिकडे जाताना प्लस होईल म्हणजे 6. या पद्धतीने आपण k ची व्हॅल्यू 0 और 6 आपण घेऊ शकतो. ओके.